नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर आहेत तुषार चव्हाण सर, जे की सह्याद्री टायगर रिझर्वचे फील्ड डायरेक्टर आहेत. आपण आज पक्षी सप्ताहानिमित्त मोकळ्या गप्पा मारणार आहोत. पक्ष्यांची एक कला असते स्थलांतर करण्याची. तर मला त्याच्यावरती नेहमी एक प्रश्न पडतो, की पक्षी नेमकं स्थलांतर करतात कसं? म्हणजे ते मी ऐकलं आहे, की अमूर फाल्कन इतके-इतके तास, इतके-इतके दिवस पूर्ण समुद्रावरती हॉवर करत फक्त म्हणजे स्टॉप नाही घेत कुठे आणि तो पूर्ण ट्रॅव्हल करतो. ते नेमकं कसं काय? पक्ष्यांमध्ये सगळ्यात विशिष्ट पद्धतीनं मायग्रेशनचे पॅटर्न आहेत. त्याला आपण पक्षींचं स्थलांतरण म्हणू. पक्ष्यांचे स्थलांतरण आहे, आपण बघू की आर्क्टिक ब्रीडिंग ग्राउंड म्हणजे आर्क्टिक एरियामध्ये त्यांचं ब्रीडिंग होतं आणि ते ट्रॉपिकल एरियामध्ये रेफ्यूज घेण्यासाठी येतात. रेफ्यूजचे अर्थ काय आहे, की पक्षी ज्यावेळेला असहनीय अशी कोल्ड एन्व्हायर्नमेंट तयार होतं, त्यांना अन्न पुरेसे मिळत नाही, साधारणतः सायबेरिया असेल, तिबेट असेल किंवा मंगोलिया असेल, अशा विविध एरियामधून पक्षी भारताच्या दिशेने मार्गस्थ होतात. बरोबर. भारताच्या दिशेने ज्यावेळेला मार्गस्थ होतात, तेव्हा ते हिमालय असेल, कोल्ड एरिया असेल, हाय अल्टिट्यूड असेल, अशा विविध अडथळ्यांना पार करून ते भारतात येतात. हं. भारतामध्ये साधारणतः 370 पक्षी हे स्थलांतर करून हे हिवाळ्यामध्ये भारतात प्रवेश करतात. बरोबर. पण मग या पक्ष्यांना धोका वगैरे काही नसतो अधेमध्ये काही? खूप मोठ्या प्रमाणात आहे. पहा की हे फार थंडीच्या एरियामधून येतात, खूप हाय अल्टिट्यूडमधून येतात. त्यानंतर काय आहे की एन्व्हायर्नमेंट कंडिशन हळूहळू चेंज होतात. त्याच्यामध्ये पोचिंगचा देखील धोका असतो. पाकिस्तान बॉर्डरला असेल, अफगाणिस्तान बॉर्डरला असेल. त्यानंतर हे पक्षी ज्यावेळेला येतात त्यावेळेला चेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशनमुळे कदाचित त्या ऋतूच्या अबँडन्स ऋतूच्या पहिले येतात किंवा नंतरही देखील येऊ शकतात. त्यामुळे त्यांना येण्यामध्ये फार मोठे धोके आहेत. हे धोके देखील ते पार करून भारतामध्ये येतात. ओके. म्हणजे आता एन्व्हायर्मेंटल कंडिशन्स जशा चेंज होतात, ह्या वर्षी आपण पाहिलं की जसा पाऊस लांबला एवढा, तर मग तेव्हा त्यांना तो रस्ता लक्षात कसा राहतो? रस्ता लक्षात ठेवण्याच्या ह्यांच्या विशिष्ट पद्धती आहेत. पक्ष्यांमध्ये सगळ्यात पहिलं तर स्टारची जी अरेंजमेंट आहे, त्या स्टारच्या अरेंजमेंटनुसार पक्ष्यांचा मार्ग ठरतो. सनची पोझिशन काय आहे, मूनची पोझिशन काय आहे, त्यानंतर वेगवेगळे मॅग्नेटिक फील्ड आहेत, त्या मॅग्नेटिक फील्डचा वापर करून पक्षी भारतात येतात. याशिवाय पक्षी वर्षानुवर्ष भारतात येत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिकल इनब्रीडिंग आहे, त्यांना हिस्टॉरिकल वेजनी ते रस्ते माहिती आहेत. आणि त्यानंतर पक्षी फार मोठे माउंटन असेल किंवा नदीचं रूप असेल किंवा समुद्र असेल, असे लँडमार्क देखील लक्षात ठेवतात. या सगळ्यांचा वापर करून हे पक्षी विविध मार्गाने भारतामध्ये प्रवेश करतात. मी असं पण ऐकलं की सोशल मीडियाद्वारे की आपल्यापेक्षा काही पटीने जास्त किंवा वेगळं काहीतरी पक्षी बघू शकतात. जसं की अल्ट्रासॉनिक. हे मी असं ऐकलंय, पण हे कितपत खरं आहे मला अजूनपर्यंत कोणी सांगितलं नाही. पक्ष्यांमध्ये पहा की व्हिज्युअल जी एनर्जी आहे किंवा त्यांचं व्हिज्युअल इमेज तयार होती डोळ्यांवरती, ती फार वेगळ्या पद्धतीनं होते. माणसामध्ये आपण RGP म्हणजे 3 कलर पॅटर्नवरती इमेज फॉर्मेशन होतं. रेड, ब्ल्यू आणि ग्रीन याचं कलर कॉम्बिनेशन होऊन आपण इमेज फॉर्म करू शकतो. परंतु पक्ष्यांचे डोळे हे इव्हॅल्युशनमध्ये हे वेगळ्या विशिष्ट पद्धतीनं अल्ट्राव्हायलेट आणि इतर प्रकारचे स्पेक्ट्रमवरती देखील पाहायला बनलेले आहेत. त्यामुळे आपण बघू की एका फळातला किंवा फुलातला नेक्टर देखील पक्षी लांबून सेन्स करू शकतात. त्यामुळं त्यांची जी व्हिजन आहे ती व्हिजन फार पर्टिक्युलर पद्धतीने डेव्हलप झाली आहे आणि आपण पाहतो की पक्षाचे जे डोळे आहेत ते त्यांच्या डोक्याच्या आकारामध्ये आपण जर रिलेटिव्ह कंपॅरिझन केलं तर पक्ष्यांचे डोळे ही रिलेटिव्हली त्यांच्या डोक्यामध्ये फार मोठे आणि प्रॉमिनंट असतात. त्याच्यामुळं पक्ष्यांना हे विशिष्ट पद्धतीनं व्हिजन असल्यामुळं ते अधिक चांगल्या पद्धतीनं वस्तू आणि गोष्टी पाहू शकतात. पण हे सगळे पक्षी तुम्ही म्हणालात की 370 वगैरे सगळ्या प्रजाती अशा मायग्रेट करून येतात. तर आपण धोक्याबद्दल बोललो, पण मग त्यांचं एनर्जी स्टोरेज सिस्टम कशी आहे? एन्ड्युरन्सचं कसं होतं? पक्ष्यांमध्ये विशेष पद्धतीने जे बदल झालेत ते काय करतात की इनफ अमाऊंट ऑफ फॅट बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवतात. ओके. त्यानंतर ते उडताना एक विशिष्ट फॉर्मेशन करतात, त्याला म्हणतात व्ही फॉर्मेशन. त्याच्यामुळं त्यांची एनर्जी स्टोअर होते.
कंजर होते. जो लीडिंग बर्ड आहे तो लीड करतो काही अंतर, तो परत व्ही फॉर्मेशनच्या बॅक एंडला येतो, दुसरा बर्ड लीड करतो. याने काय होतं की एका पक्षाची एनर्जी ही पूर्ण वेळ वापरली जात नाही. व्ही फॉर्मेशनचा वापर करून, टेक्निकचा वापर करून ते एवढे लांब ट्रॅव्हल करतात. अमूर फाल्कन जो पक्षी आहे हा रशियापासून आफ्रिकेला जातो आणि व्हाया नागालँड जातो, नागालँडमध्ये येतो, तिथून तो आफ्रिकेला जातो. साधारणतः 22,000 किलोमीटरचा प्रवास हा अमूर फाल्कन करतो. अमूर फाल्कन ज्यावेळेला प्रवास करतो तो विविध पद्धतीनं त्याची एनर्जी स्टोअर करून प्रवास करतो. मायग्रेटरी बर्ड्स जे आहेत साधारणतः रात्रीच्या वेळेला प्रवास करतात. त्याचं कारण असं आहे की प्रिडेटरपासून त्यांचं संरक्षण होतं. शिवाय काय आहे की रात्रीच्या वेळेला स्टार्सचे अलाइनमेंट चांगली दिसून येते, मूनचे अलाइनमेंट दिसून येते, लँडफॉर्म दिसून येतात त्यांना. त्याच्यामुळे हे पक्षी साधारणतः रात्रीच्या वेळेला मायग्रेशन करून भारतामध्ये येतात. आपण पाहिले की बार हेडेड गूज आहे ते मायग्रेट करून येतात. भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात 3 एअरपोर्ट तयार आहेत. आता आपण म्हणाल एअरपोर्ट कसले एअरपोर्ट? एअरपोर्ट आहेत पक्ष्यांसाठी तयार केलेले. पहिला एअरपोर्ट आपण म्हणू की रन ऑफ कच्छ. रन ऑफ कच्छमध्ये फार मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोज येतात आणि दे टेक लँडिंग इन द रन ऑफ कच्छ. त्यानंतर आपण पाहिले की भरतपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट आहे मायग्रेटरी बर्डचा. असाच एक एअरपोर्ट आहे जो बनला आहे चिल्का लेकमध्ये. तिथं देखील फार मोठ्या प्रमाणात पक्षी मायग्रेट करून येतात. आणि छोटे छोटे बाकीचे पण एअरपोर्ट आहेत की ज्या एअरपोर्टवरती पक्ष्यांचं लँडिंग भारतामध्ये होतं. तर पक्षी हे आत्ताची जी एव्हियन टेक्नॉलॉजी आहे याचे जनक पक्षी आहेत. पक्ष्यांसाठी बनलेले एक हायवे आहे, त्याला आपण म्हणतो की फ्लायवे. जो सेंट्रल एशियन फ्लायवे आहे हा हिस्टॉरिकल फ्लायवे आहे. फार हिस्टॉरिकल. आपण जर पाठीमागं गेलं तर सेंट्रल एशियामधून भारतापर्यंत जो पक्ष्यांचा मार्ग वापरला गेला त्याला सेंट्रल एशियन फ्लायवेज म्हणतो. आणि तो फ्लायवे स्ट्रेट भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये मायग्रेटरी बर्ड फार मोठ्या पद्धतीनं राहतात. आणि काही पक्षी आहेत ते भारतामध्ये ब्रीडिंग देखील करतात आणि त्यांची पिल्लं घेऊन परत ते इतर देशामध्ये जातात. एक टायनी वॅबलर नावाचा पक्षी आहे. तो वार्बलर काय करतो की फार लांबून प्रवास करून भारतामध्ये येतो. त्याचं जर आपण साईज बघितला तर एका कॉईनच्या आकाराचा तो पक्षी आहे. म्हणजे इतका छोटा पक्षी, त्याच्या पंखामध्ये इतकं बळ आहे की तो भारतापर्यंत 11,000 किलोमीटर प्रवास करून येतो. तो येतो कुठून आणि तो येतो साधारणतः आपण रशिया आणि मंगोलियाच्या बॉर्डरवरून. बापरे! म्हणजे एवढूसा पक्षी हा 11,000 किलोमीटरचा प्रवास करून भारतामध्ये येतो. पक्षी जो आहे त्या पक्षाच्या बघण्यावरून आपण म्हणतो की बर्ड्स आय व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यूचा अर्थ काय आहे की एकदम वाईड अँगलनी आणि आपल्याला मानवी डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी पाहणं. याच्यासाठी काय आहे की मानव म्हणून आपण हे 3 कलर कॉम्बिनेशनवरती काम करतो. RG आणि B, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू याच्या कलर कॉम्बिनेशनवरती मानवी डोळ्यांना दिसतं. परंतु पक्ष्यांमध्ये अजून 2 कलर कॉम्बिनेशन ॲड होतात ज्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट आहे आणि इतर आहे. इमॅजिन आपल्याला व्हायलेटच्या पलीकडे जाऊन एक थीन व्हायलेटचा पॅरल एखादी शेड दिसली तर आपल्याला काय वाटेल? इमॅजिन आपण उठलो दुसऱ्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा वेगळ्या कलर कॉम्बिनेशन दिसायला लागल्या. बरोबर. तर तो आहे पक्ष्यांचा बघण्याचा दृष्टिकोन. मग याच्यामध्ये काय आहे, पक्ष्यांना विविध प्रकारचे कलर कॉम्बिनेशन दिसत असल्यामुळं फ्रेशनेस ऑफ फ्रूट असेल किंवा फ्लावरला नेक्टर असेल ते एकदम शार्प पाहिलं त्यांच्या डिटेक्ट होतं. त्याच्यामुळं पक्ष्यांची बघण्याची जी शक्ती आहे ते मानवापेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झाली आहे. स्पेशली जे रॅप्टर बर्ड आहेत, रॅप्टर बर्ड ज्या वेळेला फार उंच आकाशात फ्लाईट घेत असतात त्यावेळेला त्यांना जमिनीवरून चालणारा उंदीर असेल किंवा इतर भक्ष्य असेल ते अगदी सहज पद्धतीने दिसतं. त्याच्या स्लाइटेस्ट ऑफ द मुवमेंट देखील बर्डला दिसतात. म्हणून एकदम ॲक्युरसीने बर्ड खाली आहे की डेज आर फॉर द ईगल्स अँड नाईट इज फॉर द आउल्स. यावरून मला एक प्रश्न सुचला आत्ता सर, की रात्री तुम्ही म्हणलात की नाईट इज फॉर द आउल्स. घुबडांना कसं दिसत असेल किंवा रात्री जे निशाचर जे काही पक्षी आहेत त्यांना कसं दिसत असेल? रात्री जे काम करतात पक्षी त्यांचं कसं आहे, त्यांची आईज आर बिगर देन एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह आणि त्यांचे जे प्युपिल्स आहेत, डोळ्याची बुबुळं आहेत ते डायलेट करतात. त्यामुळं डायलेट केल्यामुळं काय आहे की दे मासिवली कॅप्चर द लाईट विच इज इन द नाईट.
आणि त्याचा उपयोग करून ते सावजापर्यंत जातात. पक्ष्यांच्या गाण्यामागे काही सायन्स और काही वेगळं असं मला वाटतं, कारण प्रत्येकाची शीळ पक्ष्यांची वेगळी असते. मग ते त्याच्यातनं संवाद कसा साधत असतील, असं प्रश्न नेहमी पडतो मला. प्रत्येक पक्षाचा जो आवाज आहे तो दोन पद्धतीनं असतो. एक आहे की आपण म्हणू की पक्षी जो गाणं गातोय ते बरोबर. वेगळं आणि पक्षा ओरडला ते वेगळं. ओके. आता गाणं जो गातो तो गाणं गातो दोन कारणासाठी. एक आहे की कोर्टशिप ज्याला म्हणू की ज्याला फिमेल अट्रॅक्ट करायचं आहे त्यावेळेला तो गाणं गाईल, किंवा काय आहे की प्रिडिटर बर्ड आलाय आणि त्याला वॉर्ड ऑफ करायचं आहे त्यावेळेला तो गाणं गाईल. परंतु इमिजिएटली आपल्या पिल्लांना आवाज द्यायचा आहे त्यावेळेला तो कॉल देईल. ओके. इमिजिएटली त्याला धोका दिसतोय आणि बाकीच्या पक्ष्यांना अलर्ट करायचा आहे तो लगेच कॉल देईल. तर जो नॉर्मल आवाज आहे तो हाय फ्रिक्वेन्सी आणि एकदम इमिजिएटली होणारा आहे, आणि जो सिंग आहे तो आरामात सिंग करत राहील. पक्षी बरोबर. ज्या वेळेला जन्माला येतो, पक्षी जन्माला आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा तरी जे चिक्स आहेत ते ऑब्झर्व करतात अडल्ट बर्डला. पहिली स्टेज आहे ऑब्झर्व करणं. ऑब्झर्व केल्यानंतर काय करतात ते रिपीट करतात. जे कॉल देतोय पक्षी, त्यांचे पॅरेंट्स जे कॉल देत आहेत त्याला रिपीट करतात आणि हळूहळू दे बिकम द मास्टर ऑफ द कॉल अँड सिंग. अशा पद्धतीनं पक्ष्यांचे आवाज वेगवेगळ्या पद्धतीने येतात. काही पक्षी आहेत की जे पक्षी एकाच वेळेला दोन वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये सिंग करू बरं. शकतात. पक्ष्यांना एकाच वेळेला दोन टोनमध्ये आवाज काढण्याची कला आहे. बरं, पण मग हे इतका शार्प आवाज किंवा इतके वेगवेगळे आवाज कसे बदलत असतील हे? पक्ष्यांची जी चोच आहे ती विविध पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं बनलेली आहे. शिवाय जिभेचा आकार वेगळा आहे. त्यामुळं प्रत्येक पक्ष्याचं जे कॉलचं पॅटर्न आहे, कोणी सिंग करतं, कोणी वॅबल करतं, कोणी शाउट करतं, अशा विविध पद्धतीनं पक्षी कॉल करतात. अच्छा, पण मला असं नेहमी वाटतं, की पक्षी गाण्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या बोलण्याच्या ह्याच्यातनं काही ना काहीतरी व्यक्त करत असतात. हे खरंच आहे का फक्त असं ऐकण्यात येतं आपल्या? डेफिनेटली पक्षी एकमेकाशी कम्युनिकेट करण्यासाठी त्यांचा कॉलचा वापर करतात. त्यांच्या ओके. पिलांना अलर्ट करण्यासाठी करतात. शिवाय काय आहे, की निसर्गामध्ये जे काही गोष्टी घडतायत, एखाद्या प्रिडेटर बर्डचा प्रेझेन्स आहे, त्या प्रेझेन्स दाखवण्यासाठी विशिष्ट पद्धतीनं ओरडतायत. एखाद्या फिमेल अट्रॅक्ट करायचं तर विशिष्ट पद्धतीनं ओरडतायत. बापरे! तर अशा विविध साऊंडचा वापर करून पक्षी एकमेकाशी कम्युनिकेट करतात. काही पक्षी आहेत ते इतर पक्ष्यांचा देखील मिमिक करतात. काही बरं. पक्षी माणूस आपण जे बोलतो साधारणतः पॅराकिट असेल किंवा वॅबलर असेल ही आपल्याला देखील मिमिक करू शकते. याचं कारणच आहे की पक्ष्यांची वोकल कॉर्ड ही वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झाली आहे. ड्रोंगोज असतील, पॅराकिट असतील, मैना असतील, हे वेगळ्या पक्ष्यांचे देखील आवाज काढून स्वतःवरती आलेलं संकट हे थापवू शकतात, की मी वेगळाच पक्षी आहे असं दाखवायचं आणि आहे तर ड्रोंगो, आहे तर पॅराकिट किंवा आहे तर मैना. हं, हं, हं. त्यामुळं पक्षी वेगवेगळ्या विविध पक्ष्यांचा आवाज काढून त्याला मिमिक देखील करू शकतात. विविध पक्षी विविध पद्धतीनं आवाज काढतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की वूडपीकर किंवा सुतार पक्षी जो ड्रम करतो, हो. तो त्याचं टेरिटरी मार्किंगचं काम करतोय. अच्छा. यानंतर इग्रेट्स असतील किंवा विविध क्रेन्स असतील, हे जे आहेत हे डान्स करतात एका विशिष्ट पद्धतीनं. याचं कारण आहे की ते डिस्प्ले करत असतात आणि वेगवेगळे आवाज काढत असतात. बरोबर. शिवाय मोर पिसारा फुलवून नाचतात आणि विशिष्ट आवाज काढतात. याचं कारण आहे की फिमेल अट्रॅक्ट करण्यासाठीही असं करत असतात. ओके. म्हणजे हे पाऊस आल्यावरती मोर नाचतो वगैरे तसं काही नाही. त्यांचा ब्रीडिंग सीझन आहे म्हणून ते नाचत असतात. हां, पावसाळा हा जनरली मोस्ट ऑफ द बर्ड्सचा ब्रीडिंग सीझन आहे. कारण मान्सून इज अ सीझन ऑफ प्लेंटी. सीझन ऑफ प्लेंटी म्हणजे काय आहे, या मान्सूनच्या अ, कालावधी सुरू झाल्यानंतर विविध कीटक हे जमिनीतून बाहेर येतात. विविध कीटक हे त्यांच्या ब्रीडिंगसाठी हवेत उडत असतात. विविध प्रकारचे धान्य पेरली जातात. विविध फळं येतात. त्यांचं सीड डिस्पर्सल चालू असतं. त्याच्यामुळं सीझन ऑफ प्लेंटी इज अ सीझन ऑफ ब्रीडिंग आल्सो. मी ऑब्झर्व्ह करत असतो नेहमी, की प्रत्येक पक्ष्याची चोचीचं टेक्स्चर किंवा आकार हा वेगवेगळा आहे. म्हणजे मी घारीचा पाहिलं तर थोडंसं टोक असतं. तर ते खाद्यपदार्थ पण त्याच्यावरनं त्यांचे ठरतात का कसं असतं?
पक्ष्यांबद्दल एक जनरल बोललं जातं की पक्षी त्यांचं टूलकिट सोबत घेऊन चालतात. बरं. टूलकिट म्हणजे काय, की आपल्याला सपोज इंजिनिअरला काही काम करायचं त्याचं टूलकिट हो, असतं. स्वयंपाक करताना आपल्या गृहिणीकडे तिचं भांडं वगैरे असतं. बरोबर. तर पक्ष्यांचं टूलकिट म्हणजे काय आहे, की त्यांचं साधनसामुग्री आहे चोच. आता अच्छा. चोचीचा जो आकार आहे, तो ते विविध पद्धतीने इव्होल्यूशनमध्ये डेव्हलप झाला आहे. ते ज्या बरं. पद्धतीने खातायत, ज्या पद्धतीने त्यांचं हॅबिटॅट आहे, ज्या पद्धतीनं त्यांचं एन्व्हायर्नमेंट आहे, त्या पद्धतीने डेव्हलप झालं आहे. चोचीची प्रमुख कामं काय आहे? पहिलं तर पिल्लांना घास भरवण्यासाठी असेल. दुसरं काय आहे, की काही पक्षी हे पाण्यामध्ये असतात, तर ते त्यांच्या चोचीचा आकार पाण्यातलं अन्न सोडून बाकी बाहेर जावं अशा पद्धतीनं आहे. काही पक्षी आहेत, की ज्यांना शार्प त्यांच्या बीकनी भक्ष्याला उचलायचं आणि त्याचं मांस ग्रहण करण्यासाठी फाडायचं आहे. त्या पद्धतीनं हम्म. चोच डेव्हलप झाली. काही असेल, की ज्यांचं स्पूनसारखा आकार आहे. हो. काही असेल, की ज्यांना वाळूमधलं उकरून खायचं आहे, त्या पद्धतीनं चोचीचा आकार आहे. काही पक्ष्यांना हे प्रोटेक्शनसाठी एकमेकाशी भांडणं करायची आहेत, तर त्या पद्धतीनं त्यांचा आकार डेव्हलप झालेला आहे. अशा पद्धतीनं विविध त्यांच्या कारणास्तव त्यांच्या चोचींचा आकार हा वेगवेगळ्या पद्धतीनं विकसित झाला आहे. पण पर्यावरण तर एकच आहे. तर एकाच पर्यावरणात एवढे सगळे प्रकार चोचींचे कसे काय म्हणजे? प्रत्येक पक्षाचं डाएट वेगळं आहे, त्याचं अन्न वेगळं आहे. प्रत्येक पक्षाचा बिहेवियर वेगळा आहे, त्यांचं एकमेकाशी वागणं वेगळं आहे. त्यांना विविध पद्धतीनं आकाशात फ्लाईट घ्यायची आहे, त्या पद्धतीनं त्यांच्या चोचीचा आकार झालेला आहे. शिवाय काय आहे, की त्यांचा हॅबिटाट कुणी एकच सराउंडिंग जरी असेल, तरी कुणी दलदलीत राहतं, कुणी झाडावरती राहतं, कुणी आकाशात उंच उडतं आणि खाली सावजाचं भक्ष्य करतं, हो. कुणी गवतामध्ये राहतं. त्यामुळे एकाच एन्व्हायरमेंटमध्ये विविध हॅबिटॅटमध्ये राहणाऱ्या पक्ष्यांच्या चोचीचा आकार वेगळा आहे. अच्छा. पण म्हणजे एकाच पर्यावरणात राहून प्रत्येकाचं भक्ष्य वेगळं म्हणजे हे तेच इकॉलॉजिकल सायकल मेंटेन करण्यासाठी आहे. काही उदाहरणं सांगू शकाल सर याच्यात? स्पेशली पाहिलं तर हॉर्नबिलची जी बीक आहे, ते सगळ्या फोटोग्राफरला अट्रॅक्ट करणारी आहे. हॉर्नबिलचं जे बीक आहे, त्याचा प्रामुख्याने उपयोग आहे, की हॉर्नबिल हा फार मोठ्या प्रमाणात सीड डिस्पर्सलचं काम करतो. सीड डिस्पर्सल कधी करतो? ज्यावेळेला तो विविध फळं खातो जंगलातली. तर त्या फळांना विशिष्ट पद्धतीने टॉस करण्यासाठी आणि त्याला क्रॅक करण्यासाठी हॉर्नबिलच्या बिगचा वापर केला जातो. शिवाय त्यांचं नेस्टिंग बिहेवियर आहे, की हॉर्नबिलची फिमेल मादी ही स्वतःला घरात कोंडून घेतल्यासारखं करते, ज्यावेळेला ती अंड्यानं उबवत असते. मेल हॉर्नबिल जो आहे, तो बाहेरून अन्न आणतो आणि फिमेल हॉर्नबिलची फक्त बीक त्या घरट्यातून बाहेर येते आणि त्या बीकमध्ये तो अन्न देतो आणि पूर्ण ब्रीडिंगचा सीझन हा फिमेल फक्त घरट्यात बसून काढते. तर अशा विशिष्ट पद्धतीनं त्यांचं बिहेवियर असल्यामुळे हॉर्नबिलची बीकचा आकार हा एकावरती एक ठेवलेल्या 2 बीक असल्यासारखा दिसतो. एक वूडपेकर म्हणून पण पक्षी आहे. तर तो त्याची चोच ती म्हणजे तो त्या लाकडात हे कसं काय टोचे मारत असतो, पण मग ते त्याला ते कसं काय सहन होतं एवढे टोचे? वूडपीकरच्या चोचीचा आकार हा चिजल शेप्ड आहे. चिजल शेप्ड असल्यामुळं काय आहे, की पॉइंटवरती जास्त प्रेशरवरती तो मारू शकतो. वूडपीकर ज्यावेळेला ढोलीमध्ये टुक टक टक करत असतो, तर त्याच्या हेडवरती किती प्रेशर येत असेल? तर शॉक ऑब्झर्विंग टेक्निक हे वूडपीकरमध्ये आहे. ज्याच्यामुळं किती जरी वेळा त्यानं टिक टक टक केलं झाडावरती, तरी देखील त्याच्या बॉडीचा शॉक हा त्याचा हेड ॲब्झॉर्ब करून घेतं. मी भिगवणला गेलोय, बऱ्याच ठिकाणी फिरलो. फ्लेमिंगोच्या चोचीचा आकार काहीतरी वेगळाच आहे, भलताच आहे. तो मला कधी म्हणजे मी असं बघितलंच नाही तसं प्रकरण कधी. पण मग त्यांचं खाद्य काय असावं? फ्लेमिंगो आपण पाहिले की तो शालो वॉटर बॉडीमध्ये राहणारा पक्षी आहे. फ्लेमिंगोचा चोचीचा आकार असा आहे, की ज्यानं भक्ष्य घेतलं, पाण्यातली भक्ष्य घेतलं, की ते राहिलेले जे दट त्याच्या बीकमध्ये आले, इट विल गेट फिल्टर्ड आउट. त्यासाठी तो असा स्पेशल पद्धतीने डिझाइन केलेला बीक आहे. पण मग तसं म्हणलं तर मग फ्लेमिंगो म्हणजे मासेच खातात का काही वेगळं अजूनही खाऊ? नाही, वॉटर बॉडीमध्ये असणारे कीटक देखील खातात आणि विविध पद्धतीने वेगवेगळे जीव असतात पाण्यामध्ये ते देखील खातात. फक्त मासेच खातात असं नाही. किंगफिशर म्हणून एक पक्षी आहे. तर मी आमच्या म्हणजे घराच्या बाहेरच दिसतो तो. पण तो इतकं ॲक्युरेटली डाईव्ह मारतो त्या पॉन्डमध्ये
आणि ते ॲक्युरेट डाईव्हमधनं त्याला सक्सेस रेट पण तेवढाच मिळतो, मी जेवढं बघितलं तेवढं. ते कसं काय पण? किंगफिशर पक्षी आहे त्याची एक तर व्हिजन ॲक्युरेट आहे, शिवाय तिचा बीकचा जो आकार आहे तो स्पियर लाईक आहे. एकदम ओके. तो डाईव्ह केला की पाण्याच्या सरफेसला ॲक्युरेट क्रॉस करून तो माशापर्यंत जातो आणि ॲक्युरसीनं पकडतो. तर तो स्पेशली डिझाईन स्पियर लाईक स्ट्रक्चरमुळं तो त्या भक्ष्यापर्यंत जाऊ शकतो. प्रत्येक पक्षी हा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणलात तसं फिमेलला अट्रॅक्ट करत असतो, कसंही करत असतो तो. म्हणजे गाणं गाऊन किंवा नाच करून. पण हे प्रत्येक पक्षी वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवतो का? हां, सारस क्रेन आहे तो विशिष्ट पद्धतीनं हवेमध्ये जंप करून फिमेलला अट्रॅक्ट करण्याचं काम करतो. ओके. सनबर्ड असेल तर मॉर्निंग रेजमध्ये तो विविध पद्धतीनं फ्लाय करून अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतो. पिकॉक असेल तर फिदर्सला तो ओपन बरोबर. अप करून हां. अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अशा विविध पद्धतीनं हे पक्षी फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी नृत्य करतात आणि यांचं नृत्य पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक जंगलामध्ये येतात. बरोबर. पण मग फिमेल येतात का नाही ते नृत्य बघण्यासाठी? डेफिनेटली. आता पक्षी हे आपल्या मेटला अट्रॅक्ट करण्यासाठी, फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी 3 पद्धतीने कामं करतात. पहिलं तर आहे डान्स. डान्स बरोबर. म्हणजे डिस्प्ले. आता जी-आय-बी पक्षी आहे. जी-आय-बी पक्षी देखील एक विशिष्ट पद्धतीनं तोंडामध्ये हवा घेतो आणि तो हवा आतमध्ये घेऊन स्वतःला मोठा असल्याचा आकार दाखवतो आणि त्याच्यामुळे तो फिमेलला अट्रॅक्ट करतो. बरं. तसंच काय आहे, की विविध पक्षी हे काहीतरी गिफ्ट देतात. गिफ्टमध्ये काय ओके. आहे, की अन्न असेल किंवा एखादं फळ असेल किंवा एखादं घरटं बांधण्यासाठीचं वस्तू असेल, अशा विविध गिफ्ट देखील फिमेलला दिल्या जातात. बरं. काही पक्षी आर्किटेक्टसारखं बिहेव करतात, की सुगरण नावाचा पक्षी आहे. सुगरण काय करते, तर ते खोपा बांधते. खोपा म्हणजे बरोबर. विशिष्ट पद्धतीनं घरटं बांधते. ज्या फिमेलला ते घरटं आवडतं, ती फिमेल त्या नरासोबत मेटिंग करते. म्हणजे घरटं चांगलं असणं हे त्यांच्यामधली कोर्टशिप आहे. ओके. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने हां, फिमेल काही अट्रॅक्ट केली काही जाते. पक्षी जे आहेत, हे स्ट्रेंथ दाखवतात. ज्याची स्ट्रेंथ चांगली, त्या नरासोबत ती मादी जाते. स्किल असेल, स्ट्रेंथ असेल किंवा डिस्प्ले असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीनं मादीला अट्रॅक्ट करण्यासाठी पक्ष्यांचं बिहेवियर आहे. काही पक्षी म्हणजे आपण मोराचं जसं बोललो, की तर फिमेलला अट्रॅक्ट करतो. तर पाऊस येतो म्हणून नाही, फिमेलला अट्रॅक्ट करतो. पण हे प्रत्येक पक्षी वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवतो का कसं असतं? प्रत्येक पक्ष्याचं बिहेवियर वेगळं आहे. सारस क्रेन जो फार आयडॉलिस्टिक बर्ड आहे. बरेच फोटोग्राफर सारस क्रेनचे फोटो काढण्यासाठी जंगलामध्ये वॉव! जातात. मिडोजमध्ये वेगळ्या पद्धतीने डान्स करून सारस क्रेन मादीला अट्रॅक्ट करायचं काम करतो. पिकॉक जसं बोलला आपण, की पिकॉक त्याची फेदर्सला स्प्रेड करून एक विशिष्ट पद्धतीने डान्स करतो. सनबर्ड असेल तर तो हॅव्हरिंग करून अर्ली सनराईजला जाऊन तो सनबर्ड आपला डिस्प्ले करतो. तसंच जी-आय-बी पक्षी आहे. जी-आय-बी पक्षी मोठ्या पद्धतीनं हवा आतमध्ये घेऊन त्याचा जो नेकचा पोर्शन आहे तो स्वेल करून मोठा असल्याचं दाखवतो. अशा विविध पद्धतीने डिस्प्ले करून हा पक्षी आपल्या फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी काम करतो. अच्छा. पण मग सुगरण जो पक्षी आपण म्हणतो, ते घरटं बांधण्याचं असतं त्यांचं. पण मग ते कसं काय जोडीदार कसा काय चूज करतो ते? पक्ष्यांमध्ये 3 पद्धतीने जोडीदार निवडला जातो. पहिला आहे, की तो डिस्प्ले करून विशिष्ट डिस्प्ले जसं आपण पाहिलं, की मोराचं. सारस क्रेनचा असेल, हां. मोराचा असेल, जी-आय-बीचा असेल. दुसरं आहे, की स्किल. स्किलमध्ये काय आहे, की आता सुगरण पक्षी आर्किटेक्टचं स्किल दाखवतो. ज्याचा खोपा किंवा घरटं चांगलं, त्याच सुगरण मेलबरोबर ती फिमेल मेटिंग करते. ओके. काही पक्षी आहे ते स्ट्रेंथवरती करतात. काही किती चांगली स्ट्रेंथ आहे, त्या पद्धतीनं ती फिमेल त्या पक्षाकडे अट्रॅक्ट होते. काही जे पक्षी आहेत, ते पक्षी स्किल दाखवतात, काही स्ट्रेंथ दाखवतात आणि काही डिस्प्ले करतात. ओके. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या रंगछटा असतात. त्या पण म्हणजे त्यांना ह्याच्यात मदत करतात का काही वेगळ्या कारणाने असतात त्या? माणसामध्ये आपण पाहतो, की ही फिमेल जास्त अट्रॅक्टिव्ह किंवा सुंदर असतात आणि ते सुंदरता जास्त जोपासण्याची आवड ही फिमेलमध्ये असते. परंतु खूप साऱ्या पक्ष्यांमध्ये हे मेल जास्त अट्रॅक्टिव्ह असतात.
मेल ओके. जास्त अट्रॅक्टिव्ह असतात किंवा त्यांना निसर्गाने तसं बनवले. पॅराडाईज फ्लायकेचर नावाचा पक्षी आहे, तो खूप सुंदर अशा पद्धतीनं त्याचे फेदर्स असतात. मोर असेल ज्याच्यामध्ये खूप व्हायब्रंट कलरचा डिस्प्ले असतो. अशा विविध पक्ष्यांमध्ये मेल हे जास्त व्हायब्रंट कलरचे असतात आणि त्याचा डिस्प्ले देखील मोठा असतो. आणि नेचरनी हे मेलला वरदान दिले की ज्याच्यामध्ये विविध पद्धतीने ते डिस्प्ले करू शकतात आणि फिमेलला अट्रॅक्ट करू शकतात. मग म्हणजे आपण मगाशी म्हणलं गाण्यांद्वारे पण अट्रॅक्ट करतच असतील थोडक्यात आपण जे मगाशी बोललो ते. हो, नक्कीच. गाण्या देखील अट्रॅक्ट करतात, डिस्प्ले करून अट्रॅक्ट करतात, रंगछटा दाखवून करतात, त्यांना काहीतरी ऑफरिंग देऊन करतात. एखादं फूड असेल, एखादं फळ असेल किंवा एखादं फेदर असेल, अशा विविध ओके. ऑफरिंग देऊन देखील ते अट्रॅक्ट करतात. हे एवढे सगळे घटक पर्यावरणात आहेत, म्हणजे पर्यावरणाचा काहीतरी उद्देश असेल ह्यामागे. पण आपण जसं म्हणतो की मधमाशी पोलन घेऊन ट्रान्सफर होते, तर तसं पक्षीही करतात? पक्षी हे आकाशातील माळी आहेत. विविध फुलांचे आणि फळांचे परागीकरणाचं काम हे पक्षी करतात. सनबर्ड असेल, बुलबुल असेल, हॉर्नबिल असेल, असे विविध पक्षी हे फळांवरती, फुलांवरती बसून त्याचे परागीकरण करून त्यांना प्रसार होण्यासाठी मदत करतात. पाकळ्या व चोचींची ही एक विशिष्ट पद्धतीची पार्टनरशिप आहे. पाकळ्या व चोचींच्या पार्टनरशिपचा वापर करून ही विविध फळं आणि फुलं स्वतःच्या प्रजननाचं काम करतात. पण आपण मधमाशी जसं म्हणतो तसंच म्हणजे हे पण घटक आहेत पर्यावरणाचे. निश्चितच त्यांचा बीक अशा विशिष्ट पद्धतीनं बनलेलं आहे की जे नेक्टरपर्यंत जाते. नेक्टरचा ते आस्वाद घेतात आणि दुसऱ्या फुलांवरती जातात आणि परत नेक्टर घेतात. त्याच्यामुळं काय होतं की परागीकरण होते आणि त्यांचं पोलनायझेशनसाठी हे पक्ष्यांचा वापर केला जातो. साधारण मग म्हणजे सगळेच पक्षी ह्याच्यात मदत करतात का कसं असतं? सगळे पक्षी नाही करत, विशिष्ट पद्धतीनं काही पक्ष्यांची जी चोच बनलेली आहे, जे परागीकरण कॅरी करतात, त्या पक्ष्यांचा ह्याच्यामध्ये उपयोग होतो. उदाहरणार्थ कुठला एखादा पक्षी? हॉर्नबिल असेल, सनबर्ड असेल, बुलबुल असेल, असे ओके. विविध पक्षी हे परागीकरणाचं काम करतात. घराच्या बागेत मी स्वतः अंगण असलेल्या घरात राहतो, त्यामुळे घराच्या बागेत प्रचंड पक्षी दिसतात. पण पक्ष्यांची एवढी नावं मला माहिती नाही. पण साधारणतः कोणते कोणते पक्षी असतील आपल्या पर्यावरणात म्हणजे आपल्या आसपास सिटी लाईफमध्ये? परसबागला मी असं म्हणेल, की परसबाग हे छोटंसं अभयारण्य आहे. या परसबागेमध्ये बुलबुल असेल, पोपट असेल, मैना असेल, सुतार पक्षी असेल, त्यानंतर किंगफिशर असेल, अ, त्यानंतर वॅबलर्स येतात, चिमण्या येतात, कबुतरं येतात. याच परसबागेमध्ये खायला सनबर्ड देखील दिसतात, आयोरा दिसतो, त्यानंतर पारवा दिसतो बऱ्याच हो. बागेमध्ये. परसबागेमध्ये स्पेशली येणारा पक्षी आहे, की जो रात्री येतो तो औल येतो. बऱ्याच वेळेला बॅट्स येतात. महुवाचं झाड असेल तर हमखास बॅट येतात. फ्रुट्सला येतात, फ्रूट बॅट येतात. अशा विविध पद्धतीनं दिवसा आणि रात्री विविध पक्षी हे परसबागेत येतात. पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी मग काही वेगळं असं सायन्स आहे का कसं? पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला विविध सीझनमध्ये येणारी फळं झाडं लावायला पाहिजेत. बरं. त्यानंतर त्या पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी हे शालो वॉटर होल्स ठेवले पाहिजेत. आता शालो वॉटर होल्स म्हणजे काय, की पक्षी हा अतिशय स्वच्छ राहणारा प्राणी आहे. पक्षी हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळाला स्नान करतात. आता ते ज्या पद्धतीनं स्नान करतात, त्यांना शॉलो वॉटर लागतं आणि पर्चिंगसाठी साईट लागते. त्यामुळं परसबागेमध्ये आपण पक्ष्यांसाठी पाणी ठेवताना हे फार शालो अशा पद्धतीनं वॉटर बॉडी तयार होईल आणि विस्तृत पद्धतीनं ती आकारली जाईल, या पद्धतीने ठेवली पाहिजे. पक्ष्यांना मग नैसर्गिक घरटी आपण कशी प्रोव्हाइड करू शकतो? कारण मी खूपदा पाहिलं आहे की लोकं लाकडाची घरटी आणून लावतात. पण त्याच्यापेक्षा जे नेचरमध्ये आहे जे ते बनवतात तेच जास्त प्राधान्य देत असतील त्याला. विविध पक्ष्यांचे घरट्यांचा आकार आणि ठिकाण वेगळं आहे. काही हं. पक्षी आहेत की जे झाडाच्या डोलीमध्ये राहतात. काही पक्षी आहेत की ते स्वतःचं छोटंसं घरटं बांधतात. सनबर्ड जे आहे ते अतिशय झुडपांमध्ये घरटं बांधतात.
विविध पक्षी आहेत की जे ॲडॉप्ट झाले, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की मैना असेल, कावळा असेल किंवा अगदीच डव असेल, पिजन असेल. तर हे जे पक्षी आहेत ते ह्युमन हॅबिटेशनला ॲडॉप्ट झाले. याच्यामध्ये जे घरट्यासाठी बांधणार जे मटेरियल आहे, काही मटेरियल तर प्लास्टिकसारखं देखील आहे. बर. त्यामुळं पक्षी हा ॲडॉप्ट करणारा गोष्ट आहे, जो विविध पद्धतीने ॲडॉप्ट देखील करून घेतो. आणि पक्ष्यांसाठी आपण घरटं प्रोव्हाइड करणं हे प्रत्येक वेळेला सक्सेस होईलच असं नाही, परंतु हा सुंदर अटेम्प्ट आहे. हा प्रत्येकाने केला पाहिजे. विविध पद्धतीनं घरटी प्रोव्हाइड केली पाहिजेत, कारण की शेल्टर लॉस होते, पक्ष्यांचं हॅबिटॅट लॉस होते. त्यामुळं नॅचरल पद्धतीनं केलेली घरटी ही आपल्या परसबागेमध्ये ठेवली पाहिजे, जेणेकरून विविध पक्षी येऊन त्यांचं घरटं बांधतील. काही पक्षी आहेत ते वर्षानुवर्ष एकाच पद्धतीच्या किंवा एकाच ठिकाणी घरटं बांधतात. काही पक्षी आहेत ते प्रत्येक विणीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरटी बांधतात. त्यामुळे आपण त्यांना हॅबिटॅट दिला पाहिजे, त्यांना विविध फळझाडं दिली पाहिजे, जेणेकरून ते पक्षी ते घरटे बांधून राहतील. म्हणजे पक्ष्यांना आयतं काहीतरी देण्यापेक्षा आपण त्यांना जे पाहिजे ती झाडं लावावेत, म्हणजे ते घरटीही बांधतील आणि ते जगूही शकतील. अगदीच. त्यांना हॅबिटॅट दिला, फळं दिली, वाईल्ड विंगसाठी पाणी दिलं, तर पक्षी तुमच्या परसबागेतच राहतील आणि तुमच्या परसबागेला एक छोटं अभयारण्य तयार करतील. मी नॅटजिओ किंवा बाकी चॅनल्सवरती बऱ्याचदा बघतो की बरेच पक्षी हे उडताना दिसतात, पण काही पक्षी आहेत की जे उडूच शकत नाहीत, असं पण आहे. हो, डेफिनेटली. पक्ष्यांचं जे इव्होल्युशन आहे, ते डायनासोरपासून झालं. डायनासोरला काही फेदर्स होते, ते काही डायनासोर हळूहळू फ्लाईट घ्यायला लागले आणि बर्ड्स आर द ओन्ली सर्व्हायव्हिंग डिसेंडंट ऑफ अ डायनासोर. डायनासोरचे वंशज पक्षी आहेत. पक्षी उडू शकतात, कारण त्याचं कारण असं आहे की त्यांचे जे बोन्स आहेत ते हॉलो आहेत. बर. पोकळ असलेली त्यांची हाडं, फ्लाईटसाठी उपयुक्त असणारे डेव्हलपमेंट ऑफ मसल, त्यांचे स्नायू उडण्यासाठी बळकट आहेत. पक्षींच्या शरीरामध्ये एअर सॅक्स आहेत, त्याच्यामध्ये असलेले हवेचे बलून्स आहेत, ज्याच्यामुळं काय पक्ष्यांना ग्लाईड घेण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु ज्या पक्ष्यांना अधिवास हा जमिनीवरती आहे किंवा पाण्यात आहे, त्या पक्ष्यांना उडण्याची गरज नाही भासत. असे कोणते पक्षी बरोबर. आहेत की पेंग्विन्स असतील, असे कोणते पक्षी आहेत, जर ऑस्ट्रिच असतील, पेंग्विन असतील, इमू असतील, त्या पक्ष्यांना उडण्याची गरज नाही. त्या बरोबर. पक्ष्यांची फ्लाईट घेण्याची शक्ती ही निसर्गानुरूप कमी झाली आणि विविध वेगवेगळे स्किल डेव्हलप झाले. वेगळे काही असे पक्ष्यांमध्ये म्हणजे स्किल डेव्हलप झाले. डेफिनेटली. जसं की ऑस्ट्रिच असेल, ते दे कॅन रन व्हेरी फास्ट. त्यांचे लेग्स चांगले डेव्हलप झाले. काही पक्षी स्विम करू शकतात, काही पक्षी फास्ट रन करू शकतात, काही पक्षी ग्लाईड करू शकतात. असे विविध स्किल्स पक्ष्यांमध्ये डेव्हलप झाले. तुम्ही म्हणलं काही पक्षी उडू शकतात, काही पक्षी नाही उडू शकत, म्हणजे शहामृग नाही उडू शकत, पण असं का? इव्हॅल्युशनच्या स्टेजेसमध्ये काय झालं की जिथं फूड ॲबंडंट आहे, त्यांना उडून दुसरीकडे जायची गरज नाही, ते पक्षी लोकलाइज झाले. त्यामुळे ओके. त्यांना जमिनीवरती जास्त काळ घालवता यायला लागला, म्हणून दे लॉस देअर ॲबिलिटी ऑफ फ्लाईट. काही पक्षी आहेत की जे आयलँड स्पेसिफिक झाले. त्या आयलँड स्पेसिफिक झाल्यामुळं त्यांना लांब उडून जायची गरज नाही. ते देखील पक्षी हे ग्राउंड ड्वेलर झाले. तुम्ही म्हणलात की काही पक्षी हे आयलँड स्पेसिफिक जमिनीवरती किंवा आयलँड स्पेसिफिक आहेत. तर निकोबारचा पण असा कुठला तरी पक्षी आहे, मी ऐकलं होतं. हो, निकोबारमध्ये निकोबार मेगापोड नावाचा पक्षी आहे. तो पक्षी आत्ता ज्यावेळेला सुनामी आली, त्यावेळेला त्याचा हॅबिटेट खूप मोठ्या पद्धतीने लॉस झाला. ओके. काही पक्षी जे आयलँड स्पेसिफिक आहेत, ते जास्त उडून लांब जात नाहीत. ते सँडचं मॉन्ड बनवून आपलं घरटं बनवतात. परंतु सुनामीमध्ये काय झालं, की फार मोठ्या पद्धतीनं निकोबार वॉज हिट बाय सुनामी आणि त्या पक्षाचा हॅबिटॅट हा मोठ्या पद्धतीने लॉस झाला. म्हणून आयलँड स्पेसिफिक जे बर्ड आहेत, डोडो असेल, दे लॉस देअर हॅबिटॅट. दॅट्स वाय की त्यांचं पोचिंग फार मोठ्या पद्धतीनं होतं. लोकल स्पेसिफिक असतात, त्यांना लांब उडून जाता येत नाही आणि हॅबिटॅट लॉसमुळं अशा पक्ष्यांचं फार मोठ्या पद्धतीने नुकसान होतं. जगात असा कुठला फास्टेस्ट बर्ड असा आहे? जगामधला सगळ्यात जो फास्टेस्ट बर्ड आहे तो आहे पॅरेग्लिन फाल्कन. पॅरेग्लिन फाल्कन हा 300 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने उडतो. लक्षात घ्या, भारतातली सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन आहे वंदे भारत,
जी 180 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी सगळ्यात जास्त स्पीडनी धावते. भारतातल्या वंदे भारतच्या जवळपास दीडपट स्पीडनी हा पॅराग्लिन फाल्कन फ्लाय करतो 300 किलोमीटर पर आवर स्पीडनी. हा जगातला सगळ्यात फास्ट उडणारा पक्षी आहे. आपल्या पर्यावरणात बरेच पक्षी आहेत. तर मग ह्यांची संख्या साधारणपणे किती असू शकेल, काही अंदाज? भारतामध्ये साधारणतः 1300 प्रजाती आहेत. बापरे! विविध पद्धतीनं विविध ठिकाणी त्यांच्या हॅबिटॅटनुसार ते व्हॅरी करतात. पण मग हे क्लायमेट चेंज वगैरे हे इफेक्ट तर होतच असतील. मी मध्ये ऐकलं की आपले खूप सारे असे पक्षी आहेत जे संकटग्रस्त आहेत आता, किंवा काही तर दिसत पण नाहीत. हो, अगदीच. साधारणतः 180 पक्षी जे आहेत ते थ्रेटमध्ये आहेत. बापरे! IUCNनी त्याची वेगवेगळी कॅटेगरी केली आहे. बरं. त्या कॅटेगरीमध्ये काय आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत, काही एंडेंजर्ड आहेत, काही व्हल्नरेबल आहेत. अशा विविध कॅटेगरी IUCNने केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 180 पक्ष्यांना थ्रेट आहे. मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर GIB पक्षी आहे, ग्रेट इंडियन बस्टर पक्षी आहे, ज्याचे 120च इंडिव्हिज्युअल आज रोजी जिवंत आहेत. त्यातले मेजॉरिटी हे राजस्थानमध्ये आहेत. बरं. भारतामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर फक्त 2च फिमेल सध्या अस्तित्वात आहेत. बेंगाल फ्लोरिकन असेल 250 इंडिव्हिज्युअल आहेत. लेसर फ्लोरिकन नावाचा पक्षी आहे, तनमोर नावाचा, तो देखील फार व्हल्नरेबल आहे सध्या. आपण पाहिले की फॉरेस्ट आउलेट देखील व्हल्नरेबल आहेत, फार कमी इंडिव्हिज्युअल आहेत. 1997 मध्ये जवळपास 113 वर्षांनी परत फॉरेस्ट आउलेट दिसलं. तानसामध्ये दिसलं, मेळघाटमध्ये दिसलं. तर फॉरेस्ट आउलेट देखील आपल्याकडे आढळणारा पक्षी आहे की जो अगदी व्हल्नरेबल आहे. हां, बरोबर. कारण आमच्याकडे डॉक्टर प्राची मेहता येऊन गेल्या होत्या. त्यांचा ह्याच रिलेटेड जास्त स्टडी आहे फॉरेस्ट आउलेटबद्दल, मेळघाट वगैरे. सर, पण मी म्हणलं जसं क्लायमेट चेंज हा एक भाग आहे, पण अजून कुठली कारणं असतील ह्याला, म्हणजे हे संकटग्रस्त होण्यासाठी? संकटग्रस्त होण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे लॉस ऑफ हॅबिटॅट, लॉस ऑफ ग्रासलँड, त्यानंतर एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ पेस्टिसाइड, ज्याच्यामुळं कीटकांची संख्या कमी झालेली आहे. यानंतर इलेक्ट्रिफिकेशनचं प्रमाण वाढलेलं आहे. विजेच्या तारांमुळं बऱ्याच फ्लाईटला रिस्ट्रिक्शन येतं बर्डच्या. अशा विविध कारणांमुळं सध्या पक्ष्यांचा अधिवास हा कमी झाला आहे, जेणेकरून त्यांची संख्या कमी झाली. आपण पाहिले की विविध ड्रग्ज असतील जे फ्लेशमध्ये प्रेझेन्स असतो, डायक्लोफिनेक नावाचं, ज्याच्यामुळे व्हल्चरची पॉप्युलेशन खूप ड्युंडलिंग आहे सध्या. व्हल्चरच्या रिवायवलसाठी महाराष्ट्र शासनानं आपण कॅप्टिव्ह ब्रीडिंग सेंटर तयार केलेलं आहे. तसंच GIBसाठी देखील महाराष्ट्र शासन आता रिलीज फॅसिलिटी तयार करत आहे, जे राजस्थानमध्ये सामदेवरामध्ये आपण ब्रीडिंग करणार आहे आणि सोलापूरमधल्या नाणजमध्ये त्यांना रिलीज करणार आहे. आणि मग अजून यांना मग कसं वाचवण्यासाठी काय करता येईल? कॅप्टिव्ह ब्रीडिंग हा एक चांगला पर्याय आहे की जे वाईल्डमध्ये फार कमी पद्धतीने आढळतात. त्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये ब्रीड करायचं आणि त्यांना रिवाइल्डनिंग करून नेचरमध्ये रिलीज करायचं. हा प्रोग्रॅम चालू आहे सध्या ड्विंडलिंग बर्डला रिवाईव्ह करण्यासाठी. सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये कसं काय योगदान देऊ शकतो आपलं? याच्यामध्ये हॅबिटॅट कन्झर्व करणं खूप गरजेचं आहे. तनमोर पक्षी आहे जो राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्र, बिदरपर्यंत जातो आणि परत रिव्हर्स करतो. ज्यावेळेला असे वल्नरेबल पक्षी आपल्याला सापडतील, त्याचं रिपोर्टिंग करणं असेल किंवा त्यांना हॅबिटॅट देणं असेल, अशा घायाळ झालेल्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी आपण रेस्क्यूला दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की एखादा पक्षी जखमी आहे तर लोक त्याला फक्त पाणी देतात. पाणी त्याची इमिजिएट गरज नाही आहे. त्याची गरज काय आहे की त्याला आपण फर्स्ट एड देणं. फर्स्ट एड दिलं की तो पक्षी रिवाईव्ह होतो आणि परत निसर्गामध्ये निघून जातो. बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे की पक्ष्यांच्या पिल्लांना किंवा पक्ष्यांना आपण स्पर्श केला तर त्यांना तिथून त्यांच्या कॉलनीमधून हाकलून दिलं जातं. अशा पद्धतीचं हे फक्त मिथ आहे. बऱ्याच पक्ष्यांना फर्स्ट एडची गरज पडते. ते फर्स्ट एड आपण दिलं पाहिजे. वन विभागाच्या हेल्पलाईनला फोन केला पाहिजे किंवा खूप सारे NGOज आहेत की ज्या पक्ष्यांना ट्रीटमेंट करण्याचं काम करतात. त्यांच्याकडे पक्ष्यांना सुपूर्द केलं पाहिजे आणि त्या पक्ष्यांना आपण वाचवलं पाहिजे. आता थंडीचा सीझन आहे. आपण एवढी सगळी चर्चा केली की पक्षी आणि हे सगळं. पक्ष्यांचे फोटो काढणारे आपले परममित्र फोटोग्राफर्स, बऱ्याचदा आम्ही सिंहगड व्हॅलीला जातो ऑब्झर्वेशनसाठी किंवा ट्रेल घेऊन जातो. तर मला जाणवतं की एकाच ठिकाणी गर्दी खूप असते आणि मोठ्या मोठ्या लेन्सेस असतात, जशी इथे एक ठेवलेली आहे.
पण इतक्या मोठ्या लेन्सेस असूनही हे खूप जवळ बसतात पक्ष्यांचा. तर काही बॉर्डर लाईन एथिक्स असावेत का? निश्चितच पक्षी निरीक्षकांनी इथिक्स पाळले पाहिजेत. एखाद्या पक्ष्याचं घरटं दिसतंय, एखाद्या पक्ष्याचं नेस्टिंग झालंय, अमूर फाल्कन असेल किंवा इतर वेगवेगळे मायग्रेटरी बर्ड्स असतील, ते नेस्टिंग करतात किंवा खाण्यासाठी आपल्या भागात येतात. त्यावेळेला एक पक्षी आहे आणि 500 फोटोग्राफर आजूबाजूला आहेत, असं निश्चितच झालं नाही पाहिजे. पक्षी ज्यावेळेला नेस्टिंग करतात, त्यावेळेला अंडी असतील किंवा पिल्लं असतील, पक्षी फार प्रोटेक्टिव्ह नेचरचे आहेत. त्यांच्या क्रिटिकल डिस्टन्सच्या आतमध्ये फोटोग्राफरनी जायला नाही पाहिजे. फोटोग्राफरनी शक्यतो लाँग लेन्स वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की फोटोग्राफरला पेशन्स पाहिजे. फार घाई नको, पक्ष्याचा फोटो घेऊन मला लगेच जायचं आहे. वेट अँड वॉच. पक्षी स्वतः पोज देईल तोपर्यंत वेट करा. त्याला पोज देण्यासाठी भाग पाडू नका. त्यांना बेटिंग करू नका. त्यांना कोणत्या प्रकारचं खाद्य टाकू नका. आणि शिवाय आपण कॅमाफ्लॉग पद्धतीने कपडे घाला. इवन दो बायनॅक्युलर देखील कॅमाफ्लॉग करून घ्या. जेणेकरून काय होईल की ते आपले फोटोग्राफीचे इन्स्ट्रुमेंट कॅमोफ्लॉग करा. पक्ष्यांना देखील नॅचरल पद्धतीनं वाटलं पाहिजे. शक्यतो बर्ड हाईडचा वापर करा आणि फोटोग्राफ्स घ्या. पण म्हणजे बर्ड हाईड ही बऱ्यापैकी चांगलं आहे असं तुम्ही म्हणाल का? निश्चित बर्ड हाईड आपण इथिकली वापरली पाहिजे. बर्ड हाईडमुळं काय होतं की फोटोग्राफर हा पक्षाला दिसत नाही बरोबर. आणि जेणेकरून पक्षी त्याचा फ्री डिस्प्ले करतो, त्याच्यावर नॅचरल बिहेवियर करतो आणि पक्षाला डिस्टर्ब न होता फोटोग्राफरला फोटो काढता येतात. पण आजचा खूप क्राऊड असा आहे की आपण जे काही एथिक्स करतो त्याच्यातनं लूपहोल काढतो काहीतरी. बर्ड हाईड्स म्हटल्यावरती त्यांना बेटिंग करणं किंवा तुम्ही जे म्हणलात की खाद्य काहीतरी पहिलेच ठेवून देणं किंवा पाण्याच्या डिशच्या खाली काहीतरी ठेवून देणं की ते पाणी प्यायला आले तर असा फोटो निघतो रिफ्लेक्शनचा. पण ह्याच्यासाठी काही फॉरेस्ट डिपार्टमेंट काही लक्ष ठेवून असतं कसं करताय? निश्चित फॉरेस्ट डिपार्टमेंटचं लक्ष आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये बेटिंग करणं, त्यांना नेस्टला डिस्टर्ब करणं, त्यांचं हॅबिटेटला डिस्ट्रक्शन करणं हा गुन्हा आहे. असं जर कधी आपल्याला दिसून आलं तर निश्चित फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवा. आपण त्यांच्यावरती गुन्हा बुक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.